बातमी आहे यवतमाळमधून। आखाती देशांमधील युद्धाचा थेट परिणाम शेती क्षेत्रावरही पडू लागलाय। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने शेतीसाठी लागणाऱ्या विविध सिंचन साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। कच्चा तेल रिफायनरी करताना त्यातून निघणाऱ्या घटकातून सिंचनचे पाईप निर्मिती होते। या कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्याने तुषार सिंचन, ठिबक सिंचन संच, पीव्हीसी पाईप, मोटार पंप तसेच मोटार पंप केबल यांच्या किमतीत तब्बल 35 ते 40% वाढ झाली आहे। काय परिणाम या युद्धाचा या शेती साहित्य शेतकऱ्यांच्या सिंचनावरती झालेला आहे, साहित्यावरती झालेला आहे? आपल्या इथं जवळपास म्हणजे आता जे युद्धजन्य परिस्थिती आलेली आहे त्याच्यामुळं तिथून आपल्याला जे लागणारे रॉ मटेरियल आहे, या सगळ्या स्प्रिंकलर, ड्रीप, मोटर पंपासाठी जे रॉ मटेरियल लागते हे सर्व रॉ मटेरियल आपल्याला येते तिकडनं इराक, इराण त्याच साईडनं येतात, कारण रिफायनरी तिकडेच आहे आणि तिथूनच हे रॉ मटेरियल पूर्ण आपल्या इथे येते। त्याच्यामुळं आपल्या इथं स्प्रिंकलर सेटमध्ये जवळपास पहिले जसे 33,000 रुपये आमची विक्री होती, तर आज रोजी त्याची किंमत झालेली आहे, खरेदीच किंमत आमची 41,000 रुपये झालेली आहे। पीव्हीसी पाईपमध्ये सुद्धा तसंच झालेला आहे। जो 460 रुपयाला आम्ही 2.5 इंची पाईप विकायचो, आज रोजी तो पाईप झालेला आहे साधारण 650 रुपये खरेदी किंमत झालेली आहे। विकायचं काय, शेतकरी येतात, रेट विचारतात आणि निघून जातात, कारण एवढे महाग रेट झालेले आहे। त्याच्यामुळं त्यांची मानसिकता थोडीशी डामाडोलच झालेली आहे, बा आपण कसं इरिगेशन करायचं। आणि दुसरी केबलमध्ये तसंच झालेलं आहे, जसं मोटर पंपासाठी लागणारा कॉपर केबल राहतो, 4 mm केबल साधारण पहिले 90 रुपये मीटर होता, आज रोजी तो 160 रुपये मीटर झालेला आहे। आणि ड्रिपमध्ये साधारण एकरी खर्च साधारण 40 ते 45,000 रुपये एकरी खर्च येत होता ड्रिपला, आज रोजी त्याचा खर्च झालेला आहे साधारण 60 ते 65,000 रुपये एकरी खर्च येत आहे। आणि त्याच्यामध्ये आम्हाला कंपन्या रेट म्हणजे दर दुसऱ्या दिवशी 10%, 8% असे रेट वाढतच चाललेले आहे, परंतु कमी नाही होत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.